मित्रांनो, आपण आहोत शिरवळच्या मैदानामध्ये आणि आपल्याला या ठिकाणी भेटलेले आहेत प्रसिद्ध बैलगाडी मालक शाहिदभाई मुलानी नातीपुतेकर. शाहिदभाई नमस्ते. नमस्ते. शाहिदभाई, चांगलेच धमाके देत आहे. आता पुन्हा एकदा मोठा धमाका आहे, काय सांगाल? त्याच्या नशिबातच आहे तो धमाक्यावर धमाका. काय काय का म्हणा, 2025-26 लयच गाजवताय तुम्ही. सगळी सचिनची कृपा आहे. हां, आपल्या सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद आहे. सेवागिरी महाराजांच्या पुशेगावच्या हिंद केसरीला आपण मानकरी ठरलो. त्या दिवशीपासून आपलं सचिनचे पण दिवस चांगले आले. सचिनमुळे आमचे पण दिवस चांगले आले. त्यामुळं अतिशय चांगल्या उत्साहात सध्या चालू आहे. बघा मित्रांनो, किती शांत बसलाय सचिन इथं. असाच आराम करतो का मैदानात तो? हां, त्याचं काही नसतं, असंच निवांत असतो तो. काय त्याचं काही नसतं. पळायला लागला की सुट्टी नाही. हां, त्याला नेताना पण आपण बघतोच की त्याला ढकलतच न्यावं लागतो जाताना पण पाठीला ना. आता बघा शांत एकदम. बरं, आता भाई शिरवळच्या मैदानात आहे आपण अध्यक्ष केसरीच्या. तर भाई काय सांगताल? तर काय सांगाल पुन्हा एकदा तेच नियोजन केलंय तुम्ही? त्या दिवशी थोडंसं सुट्टी मेकरांकडून काहीतरी चुकी थोडीफार 19-20 चूक झाली होती. आणि आमची बी इच्छा आहे, एवढ्या मोठ्या नंदीबरोबर थोडीशी पळायची इच्छा होती आणि ती थोडीशी अपुरी राहिली होती त्या दिवशी. आणि दादांची बी इच्छा होती की आपण अजून एकदा ही गाडी पळावी. तर त्या दादांच्या बी शब्दाला मान देऊन आणि दादांनी बी आपल्या शब्दाला मान देऊन परत एकत्र एका जोट्यात आपण आलो. आज काहीतरी वेगळं चित्र बघायला भेटलं. सुंदर असं चित्र बघायला मिळालं. 100% सुंदर चित्र. दादा पण येणार कळलं? हा, दादा येतीलच. दादा काय सांगाल आता हंगामाची सांगताय? हे शेवटचं मैदान म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही हंगामातलं यात्रेचं. बरोबर आहे. हा यात्रेचे मैदान आता संपत आलेत आणि इथून पुढं आता ज्यावेळेस मैदान चालू होते, खरं कशाची मैदान इथून पुढे चालू होते. परंतु बघू आज कसं कसं होतंय काय. आणि सावली बघा मित्रांनो, सचिन शेठ यांची सचिन शेठची लय काळजी घेतली जाते. आणि शाहिदभाईंची टीम सुद्धा म्हणजे बघा एकदम इकडं मैदानात शेजारी जांभळाचं झाड आहे आणि निवांत गार सावलीला सचिन इथं झोपलेला आहे. सचिन शेठ का म्हणायचं त्याच्या मागचं कारण पण तसं आहे का हो? खरंच ते सेटच आहेत. आज आपल्यापेक्षा त्यांनी जास्त नाव कमवलंय. 14 देशात त्याची चर्चा चालू आहे. आज आपल्याला कोण ओळखत होतं, त्याच्यामुळंच आज आपल्याला ओळखायला लागलेत ना लोक. बरं, त्या दिवशी उज्जैन 50-50 बरोबर सचिन पळाला, 1 नंबर केला. काय वाटलं होती? काय प्रसिद्धी होती? काय चर्चा होती? काय वाटलं तुम्हाला ते? तो क्षणच वेगळा, म्हणजे भूतोना भविष्यातला तो क्षणच वेगळा होता. आणि त्याची चर्चा इतकी म्हणजे आज शेवटी सोन्या 50-50 आपण ज्या नंदीनं अखंड महाराष्ट्र गाजवला त्या नंदीच्या वारसाबरोबर पळण्याचा योग आला. हे कौतुकास्पद आपली बी होती. आणि त्या गोष्टीतून खूप सारी चर्चा आणि छान चर्चा. आणि महत्त्वाचं म्हणजे त्या नंदीबरोबर एक करण्यातला जो आनंद होतो तो आनंदच वेगळा होता. 1 नंबर करा. तुम्ही एक 50-50च्या दावणीचे एक चांगले जवळचे मित्र झाला का? आणि एक त्यांच्या दावणीच्या इतिहासामध्ये तुमचं पण नाव कोरलं गेलं की सोन्याचं बेटा उज्जैन ज्याचं पदार्पण झालं आणि त्या पदार्पणाला तुम्ही निमित्त मात्र ठरला आणि तुमच्या सचिननं ती जोडी पळवून दाखवली. त्याचा पहिला नंबर, उज्जैनचा पहिला नंबर हा सचिन बरोबर झाला आणि तो इतिहास झाला का बैलगाडी शर्यत क्षेत्रातला? 100% तो इतिहासच झाला आणि तो आमच्यासाठी अविस्मरणीय क्षण राहणार. आज जोपर्यंत सचिन आहे तोपर्यंत त्याची त्या एक सोन्या 50-50च्या वारसदार किंवा सोन्या 50-50नं जे नंदींना आज या क्षेत्रात मोठं स्थान दिलं त्याच्या वारसाबरोबर आपल्याला पळायची योग आला. आणि गुरु शिष्याचीच म्हणलं, आता कधी आपण म्हणू शकतो की उज्जैनचा गुरु म्हणलं तर आज आपण सचिनला 100% मानणार. आणि त्यांनी बी जयेशदादांनी पण स्वतःहून म्हणले की ही गुरु शिष्याची जोडी आहे. गुरु शिष्याची पण सचिनला ज्याचा गुरुत्वाचा आशीर्वाद लागायला पाहिजे, ज्या गुरुचा, तो म्हणजे मोठा सोन्या 50-50 कधी धावणीला दिसेल? 100% लवकरच धावणीला दिसेल. आणि लवकरच त्या दोघांचा फेरा पण तो आपल्या सगळ्या माध्यमातून हलका फेरा टाकण्यात येईल. हलका फेरा टाकण्यात येईल त्याला. बरोबर, एकदम हलका फेरा. सोन्या पण आता भरपूर वय सोन्यात झालंय, पण ते वाघच आहे. वाघच असतो किती जरी केलं तरी. काय का म्हणा, पण तो फेरा जो असेल ना, तो लाईव्ह बघायला लय मजा येणार आहे. त्याची शिंग दिसली तरी लाखभर लोक लाईव्हला येणार. हा, महत्वाचं तेच आहे ना. त्याचे शिंग नुसतं आता नाव नुसतं चर्चा चालू आहे, तर मला दिवसात कमीत कमी 30 कॉल रोज चालू आहेत. कधी फेरा आहे, कधी सोन्या येणार आहे आपल्या धावणीला. बरोबर, बघा म्हणजे नशीबच लागतं का ही प्रसिद्धी, ही मानपान आणि ही सगळं कौतुक लोकांचं. म्हणजे काहीतरी पूर्वजन्मीची आपली ही आहे का, पुण्य आहे का?
100% ह्याला आईवडिलांची आपल्या पुण्य आहे म्हणा, हे पूर्वजांची काहीतरी आपले चांगले कर्म, आपल्या आईवडिलांचे चांगले कर्म म्हणायचे आणि त्या कर्माचा फळ आहे आपल्याला की एका वर्षात आपण ह्या स्टेजला येणं हे इम्पॉसिबल असतं. मी भरपूर बैलगाडा मालक बघितले ह्या क्षेत्रात आल्यापासून, माझ्या खूप साऱ्या बैलगाडा मालकांशी मैत्री झाली, परंतु काय लोकांची काय अवस्था आहे आणि आज आपल्याला सचिनमुळं काय अवस्था आहे 100% आपल्याला त्यात फरक जाणवून आला. बरोबर आहे आणि खरंच सचिन आज एक आपल्याला वेगळ्या चर्चेत आणून उभं केलं. दादा. बैलगाडी शर्यत क्षेत्रात नव्हता, मात्र तुमचं हॉटेल होतं, त्यामुळे तुम्ही हॉटेल मालक म्हणून सगळ्यांना प्रसिद्ध होता. राजकीय तुमचंही भरपूर तिथं ही आहे वलय आहे, त्यामुळं त्या शेतीत पण तुमची भरपूर ओळख आहे. आणि आता सचिन बैलाचे मालक म्हणून ओळखतात का हॉटेल सागरचे मालक म्हणून ओळखतात? आता मला 99% सचिनचे मालक म्हणून ओळखतात, बर. 1% मला हॉटेलचा मालक म्हणून ओळखलं असं जातं. कधी होतं का कुठला ग्राहक आला आणि तुम्ही म्हणतात का हो तुम्ही सचिन बैलाचे मालक का? असे खूप सारे विषय असतात की सचिनच्या मालकाच्या हॉटेलला म्हणजे सचिनच्या हॉटेलला जेवायला जायचं बर. म्हणून बी खूप सारे माझ्याकडे कस्टमर येतात बर. आणि आवर्जून तिथं मला पाहिल्यानंतर अरे तुम्ही सचिनचं मालक का म्हणून ह्या गोष्टीवर बी खूप साऱ्या मला गोष्टी हे होत्यात. बरं, आता काय आव्हान करताल आज मथुर आणि सचिन खाली पळायला जाणार आहे तर काय आव्हान करताल फॅन्सला? काय नाही, त्यांचा फॅन्सचा सगळ्यांचा आशीर्वाद सचिन आणि मथुरशी पाठीशी राहावं हीच आम्ही प्रार्थना करतो आणि आज काहीतरी वेगळं त्या दोघांनी करावं हीच अपेक्षा. अतिशय सुंदर अशी जोडी पाळताना दिसणार आहे. दादा पण थोड्याच वेळामध्ये येणार आहेत. आणि एक दादाच्या विषयी काय सांगाल? राहुल दादा इज ग्रेट माणूस आणि त्या माणसासाठी आपण कधी किती वेळा कसंही ज्यावेळेस दादा सांगशाल त्यावेळेस आपण त्यांच्यासाठी आपला नंदी उपलब्ध करू 100%. बरं, 100%. आणि लवकरच आम्हाला तारीख कळवा. मोठा सोन्या आणि सचिन आम्हाला फेरा बघायचा आहे. लवकरच तुम्हाला मोठ्या सचिनचा आणि आपल्या मोठ्या सोन्याचा 50-50 सोन्याचा आणि सचिनचा फेरा लवकरच आपल्या माध्यमातून लवकरच आम्ही बी कळवू आणि लाईव्हला पण टाकू. टाकाल. बरं, धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.